हॅलो एव्हरीवन, जेव्हा पण आपल्याला असं वाटते की आपण गव्हर्नमेंट जॉब करावी तर बऱ्याचदा असं होते की आपलं क्वालिफिकेशन त्याला मॅच होत नाही किंवा आपलं एज लिमिट क्रॉस होऊन जातो। पण आजच्या जॉब अपडेटमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील अशा काही जिल्ह्यांमधली जॉब अपडेट सांगणार आहे, ती सुद्धा तुमच्या एज लिमिटला मॅच होणारी आणि तुमच्या क्वालिफिकेशनला मॅच होणारी। चला तर मग महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांबद्दलची सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुमचा जिल्हा मेन्शन करायचे आहे, कारण मी तुमच्याशी रिलेटेड जर जॉब अपडेट येतील तर लवकरात लवकर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन। आणि तुम्ही जर का नवीन चॅनलवर व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल करा, कारण मी असे जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळावं आणि तुमची ड्रीम जॉब तुम्हाला लवकरात लवकर मिळावी म्हणून नोटिफिकेशनला ऑल करायचे आहे। हॅलो फ्रेंड्स, मी उज्ज्वला भरणे। आजच्या जॉब अपडेटमध्ये आपण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधली गव्हर्नमेंट व प्रायव्हेट जॉबबद्दल सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। क्वालिफिकेशन कुठलं लागणार आहे, एज क्रायटेरिया काय आहे, डॉक्युमेंट तुम्हाला कुठले लागणार आहेत, शेवटची तारीख तुमची काय असणार आहे, सर्व डिटेलमध्ये माहिती आपण व्हिडिओच्या आतमध्ये जाणून घेऊया। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली जी जाहिरात आहे ही सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि पदाचे नाव आहे असिस्टंट प्रोफेसर। असिस्टंट प्रोफेसर करिता एकूण 69 जागा भरल्या जाणार आहेत। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे व निवड प्रक्रिया तुमची इंटरव्ह्यू राहणार आहे, म्हणजे फक्त तुम्हाला विदाउट एक्झाम इंटरव्ह्यू द्यायचा आहे। कुठल्याही प्रकारची इतर तुमची एक्झाम घेतली जाणार नाही, फक्त तुमची इंटरव्ह्यू घेऊन तुमची निवड केली जाणार आहे। तर अर्ज पाठवण्याचा पत्ता शंकरराव मोहिते महाविद्यालय अवकुज असं इथं दिलेला आहे। तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। तर असिस्टंट प्रोफेसर करिता 69 पदांसाठी ही भरती होणार आहे। शैक्षणिक पात्रता तुमची BA, BCom, BSc किंवा MSc कुठल्याही प्रकारची तुमची डिग्री असेल तरी सुद्धा तुम्ही इथं इलिजिबल राहणार आहात। बघा, BA ची डिग्री असेल, BCom, BSc किंवा MSc तुमचं झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही पात्र ठरू शकणार आहात। तुम्हाला लास्ट तारीख 6 मे दिलेली आहे। 6 मे पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे। तर तुम्ही लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे। दुसरी जी जाहिरात आहे ती सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील आहे व पदाचे नाव आहे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक व आणि ग्रंथपाल। अशा 3 पोस्ट करिता 11 जागा भरल्या जाणार आहेत। 3 पोस्ट करिता इथं 11 जागांसाठी नोटिफिकेशन आउट झालेली आहे। तुम्हाला अर्ज पद्धती ही ऑफलाईन दिलेली आहे। इथे सुद्धा तुमची मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथं एक्झाम घेतली जाणार नाही, डायरेक्ट तुमची भरती इथं होणार आहे। तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे। तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। श्रीमती गीता बनकर महिला शिक्षक विद्यालय सांगोला, SNDT महिला विद्यालय मुंबई सी सलग्र B.Ed असा हा पत्ता दिलेला आहे। तिथं तुम्हाला 13 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे। तर अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे। तुम्हाला लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे व तुमची निवड करून घ्यायची आहे। सातारा जिल्ह्यातील ही जाहिरात आलेली आहे। IT ऑफिसर करिता तुमची निवड केली जाणार आहे। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे सुद्धा अर्ज करायचे आहे। तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिलेला आहे महाबळेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, 112 डॉक्टर बावणे रोड, महाबळेश्वर, जिल्हा सातारा असं हे अर्ज करण्यासाठी पत्ता इथं दिलेला आहे। तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दिलेल्या पत्त्यावर 17 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे। तुमची शैक्षणिक पात्रता इथं संगणक विज्ञान, कम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान, IT किंवा समकक्ष क्षेत्रात पदवीधर असं हा तुमच्या इथं शिक्षण झालेला असायला हवा, म्हणजे तुम्हाला संगणकच्या म्हणजेच कम्प्युटरच्या ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण बँकेसाठी ही जागा भरली जाणार आहे। म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारे संगणकचे ज्ञान असणे आवश्यक आहे। तुमच्याकडे संगणक विज्ञानची डिग्री किंवा माहिती तंत्रज्ञान IT ची डिग्री किंवा कुठलेही कम्प्युटर इंजिनिअरिंगची डिग्री वगैरे असणं तुमच्याकडे आवश्यक आहे। तुमच्याकडे
नेटवर्क सुरक्षा, प्रोग्रामिंग भाषांमध्ये प्रावीण्य असे जसे की जावा, पायथॉन, एसक्यूएल, नेट अशा प्रकारची तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज येणं आवश्यक आहे. तुम्हाला जर जावा, पायथॉन किंवा एसक्यूएल येत असेल तर तुम्ही अप्लाय करायचे आहे. तुम्हाला 17 मे पर्यंत इथं अर्ज सादर करायचे आहे. चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे. बँकेद्वारे ही भरती घेतली जाणार आहे. तुम्हाला लवकरात लवकर इथं अप्लाय करायचं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जाहिरात आलेली आहे. पदाचे नाव आहे सहाय्यक प्राध्यापक. एक जागा भरली जाणार आहे. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी ही रत्नागिरी असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे. अर्ज सादर करण्यासाठी पत्ता दिलेला आहे, त्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे. दापोली येथील उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्रमुख आणि सहयोगी अधिष्ठाता यांचे कार्यालय इथे तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे. अर्ज पाठवण्यासाठी स्क्रीनशॉट काढून घ्या. पत्ता दिलेला आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही तुमची 14 मे राहणार आहे. फक्त एकच पद इथं भरलं जाणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे व तुमची निवड करून घ्यायची आहे. सहाय्यक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही तुमची PhD राहणार आहे. तुमचं मासिक वेतन सुद्धा इथं चांगलं दिलेलं आहे. 82,569 असं तुमचं मासिक वेतन इथं राहणार आहे. चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे. लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचे आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती समजली असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना सुद्धा जॉबची गरज असेल तर त्यांना सुद्धा हेल्प मिळेल. चला तर मग भेटूयात अशाच नवीन ऑपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.